मार्केटमधून 4 पैसे काढायचे आहेत तर तुम्हाला मार्केटचा ट्रेंड हा एकच गोष्ट आहे जी तुम्हाला कळली पाहिजे. ही जी लेवल चालू आहे याच्या वरती की याच्या खाली एवढ्या एकाच प्रश्नाने तुम्हाला मिळणार आहेत पैसे. एवढंच मार्केट आहे. याच्यात रॉकेट सायन्स तुम्ही घुसवलं. ब्रेकआउट, फॉल्स ब्रेकआउट, ट्रू ब्रेकआउट, केवढा ब्रेकआउट, कसला ब्रेकआउट, क्रॉसओव्हर, भयानक काय काय काढलंय. अजिबात अडकायचं नाही. कसं सोपं बघता येईल. कुठून तरी मार्केट खाली गेलं होतं, कुठून तरी मार्केट वर चाललंय. आता हे वर किती जाईल, कुठपर्यंत जाईल आणि याच्यातला प्रीमियम कोणता, कधी, कसा घ्यावा, बस एवढंच. याच्या पलीकडे मार्केटमध्ये काही बघू नये यासाठी आपण वापरतोय हा चिंतामणी इंडिकेटर. हा इंडिकेटर आहे ना, अर्थातच हा पेड आणि प्रीमियम इंडिकेटर आहे. हा इंडिकेटर थेट तुम्हाला एंट्री दाखवतो. टार्गेट 1, टार्गेट 2, टार्गेट 3. आता रिअल मार्केट आहे. हा वाटल्यास चेक करून घ्या, क्रॉस चेक. हे काय रिपेंटेड वगैरे नाहीये. आता 15:19 चालू आहे आणि 5:30 म्हणजे इंडियन टाइम झोन चालू आहे. जस्ट तेच चालू आहे आता. याने म्हणजे कधीपासून कुठपर्यंतची रॅली दिली आहे पकडा. याच्यामध्ये फक्त चार्ट हलतो, टार्गेट हलत नाहीत, एंट्री हलत नाही आणि खालचा स्टॉप लॉस. ओके, इथे स्टॉप लॉस पण खाली आहे. स्टॉप लॉस सुद्धा हलत नाहीत. हे सेडेंटरी म्हणजे स्टेशनरी आहेत आणि डायनॅमिक फक्त कॅन्डल्स आहेत. रेग्युलर कॅन्डल आहेत, हायकिनिशी पण नाही आहेत. रेग्युलर कॅन्डल लावल्यात आणि हा ट्रेडिंग व्ह्यू आहे. ट्रेडिंग व्ह्यू वरती तर याच्यावरतीच तुम्ही साईड बाय साईड प्रीमियमचा चार्ट लावायचा. म्हणजे एका साईडने निफ्टी पण बघत राहायची आणि दुसऱ्या साईडने प्रीमियम पण बघत राहायचं. असं डोळ्यासमोर तुम्ही ठेवलात ना तर तुम्हाला सुटसुटीत मार्केट अनालिसिस करणं सोपं जाईल आणि तुम्हाला नेमकं समजेल मार्केट चाललंय कुठे आणि त्यात नेमका प्रीमियम घ्यावा कुठला. मार्केट वर चाललंय, बायला चाललंय, आपण कॉल घेणार बिकॉज वी आर ऑप्शन बायर्स. आपल्याला कमी कॅपिटलमध्ये पैसे कमवायचे तर ऑप्शन बाईंगच करावी. फ्युचरमध्ये येत आहे, खरंच चांगलं आहे. फ्युचरमध्ये तुम्हाला आतापर्यंत आहे ना मोक्कार पैसा छापला असता. एखादा मोबाईल तर तुम्ही एवढ्यात सहज घेतला असता एवढ्याशा रॅलीमध्ये. ही लाईन आहे ना, ही EMA लाईन आहे, इंटिग्रेटेड EMAची लाईन आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतं तर या EMAच्या लाईनच्या वरती जर का कॅन्डल सस्टेन होत आहेत, सस्टेन होण्याचा अर्थ कॅन्डल वर पडली, पुढची कॅन्डल पण त्यांच्या वरतीच पडतायत, याला म्हणतात सस्टेन होणं. जर का ही सस्टेन होते तर तुम्ही वरच्या दृष्टीने विचार जास्त करावा. जास्त अर्थातच हा डेचा आहे. आपण 1 मिनिटाचा लावून बघू म्हणजे आपल्याला काय ते आपला बारका दृष्टिकोन कळेल. ही डेची कॅन्डल होती, 1 डेची कॅन्डल. म्हणजे तुम्हाला कॅरी फॉरवर्ड पोझिशन घ्यायची आहे तरी सुद्धा तुम्ही याच्या अंदाजाने घेऊ शकता. हे सुद्धा तुम्हाला इथे करता येईल. समोर बघताय तुम्ही चार्ट, निफ्टीचा चार्ट आहे. हे लेवल्स आहेत. ह्या लेवल चिंतामणी इंडिकेटरच्या लेवल आहेत. इथे हा इंडिकेटर आहे जो मी आता याची विजिबिलिटी ऑफ केली तर तुम्हाला फक्त चार्ट दिसणार. तुम्ही कुठून तरी कोणत्या तरी रेषा आखणार आणि त्या रेषेच्या अनुषंगाने कुठेतरी ब्रेकआउट डिझाईन करणार. काहीतरी तुमच्या डोक्यात चालू असतं. रेडीमेड स्टॉप लॉस, रेडीमेड टार्गेट, रेडीमेड एंट्री प्राइस चिंतामणी इंडिकेटर तुम्हाला देतो. हा चिंतामणी इंडिकेटर आहे. याच्यावरती हा काय सांगतोय की यांना वाटतंय की 1 मिनिटात हा वर जावा, पण हा वर जात नाहीये, हा ऍक्टिव्हेट झाला नाहीये. कारण EMA लाईन ही इंटिग्रेटेड EMA लाईन आहे. EMA लाईनच्या खालीच आहे. त्यामुळे तुम्ही वाचता फेक ब्रेकआउटमध्ये एंट्री घेण्यापासून खूप सारे लेक्चर्स आहेत आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत. फेक ब्रेकआउट सांगणार आहे की फेक ब्रेकआउट नेमका काय असतो, ट्रू ब्रेकआउट काय असतो. कुठे विचार करायचा एवढा आपल्याला. मी तुम्हाला सरळ सांगतो, प्रत्येक रस्ते माहीत करणं आपल्याला जमणार नाही. त्यात मजा सुद्धा येणार नाही कारण प्रत्येकाचे उद्योग वेगवेगळे आहेत. मी काय म्हणतो, गुगल मॅप कसा वापरायचा शिकून घ्या. प्रत्येक ठिकाणचे रस्ते तुम्हाला कळतील. एखाद्या ठिकाणी गोंधळ होईल तेव्हा विचारून घेऊ, वाटल्यास मागे येऊ. त्याचप्रमाणे एकदा चिंतामणी इंडिकेटर शिकून घ्या. कुठेही लावा, निफ्टीला लावा, फॉरेक्सला लावा, तुम्हाला वाटलं तर दुसऱ्या कुठे ठिकाणी लावा. बघा ट्रेंड चेंज झाला, ह्याने लगेच ट्रेड इथे चेंज केला. आता हा म्हणतोय खालच्या दिशेने जाईल. EMAच्या लाईनच्या खाली कॅन्डल सस्टेन होत आहेत आणि एंट्री प्राइस पासून तो टार्गेटकडे चाललाय तर तो खालीच जातो आणि हेच व्हाईट साइन वरचा उलट असेल तर ते उलट होतं. याच्यात ट्रेड कसं घ्यावेत, फ्युचरमध्ये ट्रेड करतायत तर थेट याच्यावरती ट्रेड घ्यावेत आणि जर का ऑप्शनमध्ये ट्रेड करतायत तर याला स्प्लिट करावी. स्क्रीन स्प्लिट केली. इथे निफ्टीचा एखादा आपण पुट लावू ना, निफ्टी ऑप्शन्स 20 ऑक्टोबर जवळची एक्सपायरी घेऊ आणि पुट 25,700चा लावून टाकू इथे साईडला. ओके, हा पण चिंतामणी इंडिकेटरच आहे. हा सुद्धा हा पण इथे हेच दाखवतोय, इथे हा पण तेच दाखवतोय. बघा 1 मिनिटाचा आहे. इथे सुद्धा आपण 15 मिनिटं कशाला, 1 मिनिटं लावू ना. ओके, थेट इथे लावला जातो. बघा इथे फ्युचरमध्ये हा ट्रेड ऍक्टिव्हेट झालाय आणि ऑप्शन्समध्ये मात्र अजूनही ऍक्टिव्हेट झालेला नाहीये. ऑप्शनमध्ये आपण काय करू, इंडिकेटर चिंतामणी इम्प्रूव्ड लावू. याला हा इंडिकेटर ऑफ करून ठेवू, बंदच करू. बघा आपलं म्हणणं काय आहे, EMAच्या लाईनच्या खाली कॅन्डल पडून जर का त्या टार्गेटकडे जात असतील तर तो ट्रेड ऍक्टिव्ह आहे. अदरवाईज हा ट्रेड अजून ऍक्टिव्ह नाहीये. बघा EMA लाईनच्या वरती कॅन्डल पडतायत तर हा ट्रेड ऍक्टिव्ह नाहीये. प्रत्येक पडणाऱ्या कॅन्डल नजीक आपण पुट मारू शकतो का? नाही.
कधी मारायचा? जेव्हा तो ऍक्टिव्ह होईल तेव्हा. आताच्या सिच्युएशनला तो ऍक्टिव्ह नाहीच आहे, मार्केट संपायला आलं, 15-26 शेवटचे 4 मिनिटं उरली आहेत. बघा, हा विरुद्ध दिशेने चाललाय, म्हणजे कॅन्डल पुटला खाली पडतायत पण पुटचे प्रीमियम वाढत नाहीयेत. याचा अर्थ ह्या ट्रेडमध्ये आपण हात घालू नये. अशाच ट्रेडमध्ये हात घालून आपले पैसे जातात, हात भाजतात आणि वाईट अनुभव येतात. बऱ्याच वेळेला माणूस दमतो आणि मार्केट सोडून जातो. चिंतामणी इंडिकेटर प्रॉफिट देईल की नाही देवाची मर्जी, पण लॉस थांबवेल निश्चितच, कारण नको त्या ट्रेडमध्ये तुमच्या एंट्र्या पडणार नाहीत. यापेक्षा आणि काय तुम्हाला पाहिजे? बघा, आता याचे प्रीमियम वाढायला लागले. आता हा ऍक्टिव्ह झाला. आता पुटचे प्रीमियम वाढणार जेव्हा पुटच्या दिशेने खाली कॅन्डल पडणार. एक कन्फर्मेशन घ्यायचं इंडेक्सच्या चार्टवरून, एक कन्फर्मेशन घ्यायचं त्याच्या प्रीमियमच्या चार्टवरून. देअर आर 2 टाइप्स ऑफ कन्फर्मेशन. आपण मगाशी बघत होतो तेव्हा प्रीमियम 66 चालू होता. आपण एक्सपेक्ट करू शकतो की साधारण हा 73-75 जावा. जर दिवसातले 200-500 रुपये काढायचं छोटं छोटं टार्गेट तुमच्याकडे असेल तर 66 ते 73 म्हणजे 4 अधिक 3 7, 7 7 49, 400 रुपये. ओके, बघू काय होतंय ते. कन्फर्मेशन तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, ही EMA लाईन आहे, याच्या वरती कॅन्डल पडत असतील आणि त्याच्या टार्गेटकडे जात असतील तर ते वरच जातं. जर याच्या खाली कॅन्डल पडत असतील आणि EMA लाईनच्या खाली कॅन्डल पडत असतील आणि त्याच्या टार्गेटकडे जात असतील तर त्याला ऍक्टिव्ह आहे असं म्हणायचं. आता पुट ऍक्टिव्ह झालेला आहे 1 मिनिटाचा, तर इथे प्रीमियम ऍक्टिव्ह होतात 1 मिनिटाचे, कारण इथे 1 मिनिटाचा आपण लावलाय. नियम तोच आहे. प्रीमियम मध्ये EMA लाईनच्या वरती सस्टेन होणारे कॅन्डल आहेत का? तर आहेत. त्याच्या वरती कॅन्डल पडतायत आणि त्याच्या टार्गेटच्या दिशेने जात आहेत तर त्याला ऍक्टिव्ह म्हणायचं. छोटासा ट्रेड घ्यायचा एखाद दुसऱ्या लॉटवरती, ही गोष्ट आजमावत म्हणजे ट्राय करत बसायची आणि झाली की आपलं टार्गेट घ्यायचं, आपले प्राइस घ्यायचं, निघून जायचं. ओके, इथे प्रॉफिट कमी झाला तरी चालेल पण लॉस होणार नाही. का म्हणतोय माहितीये का? मोठा लॉस म्हणजे तुमचं कॅपिटल का जळणार नाही माहितीये का? समजा इथे ट्रेंड फिरला तर हा लगेच फिरलेला दाखवतो. आता फिरला, मग अशी बघितलंच नाही का, डिकेला होता तो, लगेच फिरून इथे झाला, म्हणजे हा तुम्हाला सावध सुद्धा करतोय. सावध तो सुखी. आणि मार्केटमध्ये काय करायचं? आपलं छोटं टार्गेट घ्यायचं, निघून जायचं. जर तुम्हाला हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग करायचं आहे, म्हणजे काय सर मला मोठं टार्गेट म्हणजे एक 150-150 पॉईंटचं टार्गेट घेऊन मी दमलो, मला ते नाही करायचं आहे. आता मी 5-10 लॉट घेऊन बसतो. मला तुम्ही सांगा शुअर शॉट हे 5 ते 10 पॉईंट आहेतच. 10 लॉट 10 पॉईंट 100 घेतो, मी निघून जातो. मला 7,500 खूप झाले. असं हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग करायचं असेल तर ते सगळ्यात उत्तम ट्रेडिंग आहे. मार्केटला बघत बसायचं इंडिकेटरच्या अनुषंगाने. आता काय मार्केटमध्ये मोमेंट नाहीये, मोमेंटम सुद्धा नाहीये. 10 लॉट घेऊन शांत बसायचं. 10 लॉट खूप मोठी गोष्ट नाहीये. लाखभर रुपयात होऊन जाते का? लाखभर रुपयात दिवसात 7-8 हजार काढायचे आहेत तर त्यासाठी चिंतामणी सेटअप हा बेस्ट, वन ऑफ द बेस्ट सेटअप आहे. बघत राहायचं की इंडेक्सने मला कन्फर्मेशन दिली आहे तर दिली आहे, मग मला चार्टच्या प्रीमियमने कन्फर्मेशन दिली आहे तर दिली आहे, मी घेतोय, बघतोय, ट्रेड करतोय. आणि काय पाहिजे? बघा ना, मार्केट संपायला 1 मिनिट शेवटचं राहिलंय. हा काय ट्रेडिंगचा उत्तम कालावधी नाहीये. फक्त मी तुम्हाला दाखवतोय की चिंतामणी इंडिकेटर काय करतो, हे कसं केलं जातं. रोज रात्री लाईव्हला या, रोज रात्री 10:30-10 वाजता लाईव्हला या. मी तुम्हाला दाखवत असतो हा इंडिकेटर काय आहे, बघा, समजा. अजून याचे बरेचसे व्हिडिओ आहेत, मी तुम्हाला ते पण पाठवून देतो. ह्याला समजून घ्या. हा प्रॉफिट करेल ना करेल, लॉस मात्र हमखास टाळेल. ओके, जास्त मोमेंटम नाहीये, मुवमेंट थोडीशी आहे, मोमेंटम नाहीये, त्याचीच आपण वाट बघतोय. EMAची लाईन, तुमचं टार्गेट, तुमची एंट्री प्राइस आणि हे दोन्ही यांच्या अनुषंगाने आपण ट्रेडिंग करायचं असतं. बघा, समजून घ्या.